हॅलो कुशा भाऊ, घाबरू नका. थोड्या वेळात आता हेलिकॉप्टर येत आहे 1:05 पाहिला हा व्हिडिओ. हे आमदार महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोदा शिरूर या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात. यांचं नाव सुरेश अण्णा धस आहे. मध्यंतरी मी कीर्तनामध्ये 1-2 वेळेस यांच्या नावाचा उल्लेख केला होता. तर बऱ्याच लोकांनी मला ट्रोल केलं की महाराज तुम्ही राजकारण करताय, तुम्ही बीजेपीचा प्रचार करताय. असं नाही माझ्या दादानो. जी माणसं चांगलं कार्य करतात त्या माणसाच्या कार्याचं कौतुक आपण केलं पाहिजे. जर आपण त्यांच्या कामाचं कौतुक केलं तर त्यांना नवीन काम करण्यासाठी अंतःकरणामध्ये एक वेगळी ऊर्जा मिळते. हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. काल बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली. त्या अतिवृष्टीमध्ये अनेक शेतकरी कुटुंब पाण्यामध्ये अडकलेले होते. पण त्या शेतकरी कुटुंबाला वाचवण्यासाठी बचाव कार्य या आर्मी सैन्य दलाला बोलवण्यात आलं. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून माझ्या प्रत्येक शेतकरी बांधवाला एवढ्या मोठ्या महापुरातून बाजूला काढण्यात आलं. शेवटचा शेतकरी, शेवटचा घटक जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत या माणसाच्या जीवाला चैन नव्हतं. आजपर्यंत आम्ही राजकारण पाहत असताना टीव्ही चॅनलवरती आम्ही रोज पाहतोय या आमदाराचा पोरगा अमेरिकेमध्ये, त्या खासदाराचा पोरगा परदेशामध्ये. अरे आमदारा खासदाराची पोरं परदेशामध्ये आहेत, अशा बातम्या आम्ही रोज टीव्हीला पाहतोय. पण आज एका आमदाराचं पोरग एवढ्या मोठ्या महापुरामध्ये चिखल तुडवत तुडवत शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचलं, ही सुद्धा बातमी आम्हाला टीव्हीला पाहायला मिळाली. याचाही आम्हाला आनंद वाटला. हे धस परिवार, या परिवारानं संपूर्ण जीवन समाजकारणासाठी या ठिकाणी वाहून दिलेलं आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, नेता हा शासनाचा मालक नसावा, तर नेता हा जनतेचा सेवक असावा. आणि ते खऱ्या अर्थानं आज सुरेश अण्णा यांच्या कार्यातून सिद्ध झालं. महाराज व्हिडिओमध्ये तुम्ही प्रत्येक माणसाला पाहत असाल, तो प्रत्येक माणूस त्यांच्या गळ्यामध्ये पडून डोळ्यातलं पाणी गालावर, त्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यातलं पाणी गालावर येतंय. त्यांच्या गळ्यामध्ये पडताना लोक आपल्याला पाहायला मिळतात. कारण ज्यावेळेस ती लोक अडकलेली होती त्यावेळेस तीच लोक मृत्यूशी झुंज देत होती, त्यावेळेस तीच लोक देवाकडे प्रार्थना करत होती. पण ज्या वेळेस त्या लोकांना संकटातून बाहेर काढण्यात आलं त्यावेळेस त्याच लोकांना सुरेश अण्णाकडे पाहिल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये त्यांना त्यांचा देव दिसत होता. म्हणून की काय, त्यांच्या डोळ्यातलं पाणी गालावर येत होतं. मित्रांनो, राजकारणामध्ये पैसा, खोटं आणि स्वार्थ याचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं. पण याही गर्दीमध्ये एक प्रामाणिक नेता म्हणून जर मी कोणाकडे पाहत असेल तर 100% मार्क मी सुरेश अण्णा धस यांना देईल.